वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। नवापूर शहरात गणेश चतुर्थी जवळ आल्यामुळे शहरात सध्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आणि सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे। शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण असून भाविकांनी मोठ्या प्रमाणात खरेदीला सुरुवात केली आहे। मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी शहरातील मूर्तिकारांच्या दुकानांमध्ये विविध प्रकारच्या आणि आकारांच्या मूर्ती उपलब्ध आहेत। पारंपरिक मातीच्या मूर्तीसोबतच पर्यावरणपूरक मूर्तींनाही विशेष मागणी आहे। घरगुती गणपतीसाठी लहान मूर्तींची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असून सार्वजनिक गणेश मंडळांसाठीही मोठ्या मूर्तींची निवड करण्यासाठी भाविक गर्दी करत आहे। या गर्दीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय तेजीत आहे। वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन योग्य उपाययोजना करत आहे। सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या। गणरायाच्या आगमनानिमित्त बाजारपेठांमध्ये सजावटीच्या वस्तूंचीही रेलसेल आहे। मखर सजावट, पाना फुलांचा माळा आणि विद्युत रोषणाई अशा वस्तूंनी कुटुंबे सजली आहे। प्लास्टिक बंदीमुळे यावर्षी कागदी आणि क्रेप पेपर पासून तयार केलेल्या वस्तूंना जास्त मागणी आहे। लाल, पिवळ्या, हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या कागदी फुलांच्या माळा ग्राहकांना आकर्षित करत आहे। कागदापासून तयार केलेल्या फुलांच्या कमानी, पानांच्या आणि विविध प्रकारचे विद्युत तोरण यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे। नवापूर शहरातील बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असून संपूर्ण शहर गणेशमय झाले। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, संपादक दर्शन ढोले, नवापूर। आदिवासी परंपरा गणपती उत्सव आहे। काही वर्षांनी की नाही मध्येचा माये ठप्प, बाकी वर्ष बंद केलं, पण या वर्षीने आजीने सुरुवात केली। आम्ही कायम माटे बंद नाही करणार, कायम माटे यादी आपले गणपती इन लाभ आणि गणपती उत्सव साजरा केला। बोला गणपती बाप्पा।